आणि यानंतर नाशिकमध्ये एक महत्त्वाची बातमी आहे। नाशिकच्या ध्रुवनगर परिसरामध्ये बिबट्या आढळलेला आहे। वन विभागाकडून रेस्क्यू करण्याचं काम सध्या सुरू आहे। बिबट्याला पकडण्यासाठी इथे पथक तैनात झालंय, तर दुसरीकडे या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते। बिबट्या नागरी वस्तीमध्ये शिरल्यामुळे नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण देखील तयार झालेलं आहे। तर काही नागरिकांनी या बिबट्याला पाहिल्यानंतर तातडीनं वन विभागाकडे तक्रार नोंदवली आणि यानंतर आता बिबट्याचं रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। बिबट्याला पकडण्यासाठीचे हे सगळे प्रयत्न सध्या सुरू आहेत। पोलीस दलही पोहोचलंय। बिबट्याला पाहण्यासाठी मात्र नागरिकांची मोठी गर्दी होतीये। हा बिबट्या नागरी वस्तीमध्ये शिरल्यामुळे साहजिकच नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे। मानवी वस्तीत हा बिबट्या शिरला आणि त्याचमुळे भीतीचं वातावरण आहे। सध्या वन विभागाकडून बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। नाशिकच्या ध्रुवनगर परिसरामध्ये हा बिबट्या आढळून आलेला आहे। दाटीवाटीचे रस्ते इथे आहेत आणि रहदारीचा असा हा सगळा परिसर आहे। मोठमोठ्या सोसायटीज या परिसरामध्ये आहेत आणि याच रहदारीच्या परिसरामध्ये बिबट्या अचानक शिरल्यामुळे नागरिकांमध्ये काहीशी धास्ती पाहायला मिळाली। मात्र जेव्हा हा बिबट्या दिसला तेव्हा लगेचच वन विभागाला या संदर्भातली माहिती देण्यात आली। आता वन विभागाचं पथक बिबट्याला पकडण्यासाठी इथे घटनास्थळी दाखल झालेलं आहे। काही वेळ झालेला आहे हे पथक पोहोचलंय, मात्र पुढे बिबट्याला पकडण्यासाठी नेमका किती कालावधी लागतो हे पाहणं अत्यंत गरजेचं असेल। मात्र याच बिबट्याचं रेस्क्यू करण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत। पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे, कारण बघ्यांची मोठी गर्दी आहे। या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांच्या मार्फत खबरदारी घेतली जाते। नाशिकच्या ध्रुवनगर परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आला। राहुल वाघ आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं माहिती जाणून घ्या। तर राहुल, गेल्या काही अर्ध्या तासापासून इथे वन विभाग दाखल झालेला आहे। बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सध्याची काय अपडेट आहे? ऋतुजा, आपण जर बघितलं तर सातपूर परिसरात असलेल्या ध्रुवनगर या ठिकाणी हा बिबट्या 1 ते 1.5 तासापूर्वी आढळल्याची प्राथमिक माहिती समोर येते। नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी या ठिकाणी गर्दी केल्यामुळे रेस्क्यूला देखील थोडीफार अडचणी रेस्क्यू टीमला येते। तर या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा निर्माण झालेला आहे। खरं तर बिबट्या हा मानवी वस्तीत घुसल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर दुसरीकडे बिबट्या आता एका मोक्या पतंगणात गेल्यामुळे त्याला शोधण्याचं मोठी कसरत ही वन विभागाला करावी लागते। साधारण किती वेळ या रेस्क्यूसाठी लागू शकतो? काही माहिती वन विभागाच्या मार्फत देण्यात आलेली आहे का? आपण जर बघितलं तर या ठिकाणी वन विभागाच्या 4 रेस्क्यू टीम या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। त्यांच्याकडून बिबट्याचा शोध हा घेण्याचं काम चालू आहे। बिबट्या हा मोकळ्या वस्तीमध्ये घुसल्यामुळे त्या ठिकाणी जेसीबीची मदत घेऊन त्या ठिकाणी साफसफाई करण्यात येते, म्हणजे बिबट्या कुठेतरी बाहेर निघेल आणि तो वन विभागाला जायत पकडता येईल यासाठी देखील आता रेस्क्यू टीम ही शर्थीचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहे। राहुल, आणखी एक महत्त्वाचं, ही नागरी वस्ती आहे। यापूर्वी कधी बिबट्या इथे दिसलेला होता, अशी काही तक्रार नोंदवण्यात आलेली होती का? ध्रुवनगर पासून जवळ असलेल्या सातपूर परिसरात देखील 3 ते 4 महिन्यापूर्वी बिबट्या अशाच पद्धतीने शिरला होता। त्याला त्या ठिकाणी 4 तासानंतर रेस्क्यू करण्यात आलं होतं। त्यावेळी गिरीश महाजन स्वतः त्या ठिकाणी रेस्क्यू करण्यासाठी आलेले होते। ही मानवी वस्तीत बिबट्या आढळण्याची नाशिकमध्ये 2री ते 3री घटना मानली जाते। ऋतुजा, राहुल, जसं आपण सांगितलं, एकूण 4 पथकं आता इथे तैनात करण्यात आलेली आहेत रेस्क्यू करण्यासाठी। मात्र आम्ही पूर्ण जो परिसर या दृश्यांच्या मार्फत पाहतोय तो खूप मोठं असं पटांगण आहे। बिबट्या नेमका कुठे आहे याची काही अपडेट वन विभागाच्या मार्फत मिळाली आहे? वन विभागाच्या सांगण्यानुसार बिबट्या ह्या मोकळ्या पतंगणात लपल्या असल्याची माहिती ही वन विभाग व काही नागरिकांनी दिली आहे। त्यानुसार आता वन विभागाची रेस्क्यू टीम या ठिकाणी त्याचं शोधकार्य करत आहे। खरं तर मोकळ्या पटांगण असल्याने आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं झुडपं असल्याने रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाला देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।